राज्य सरकारकडून केलेल्या कामाचा मोबदलाच वेळेत न मिळाल्यानं एका सरकारी कंत्राटदाराला टोकाचं पाऊल उचलावं लागलंय। कामाचे पैसेच मिळत नसल्यानं जलजीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदारानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी इथल्या हर्षल पाटील या सरकारी कंत्राटदारानं आत्महत्या केली असून तो जलजीवन मिशन करता काम करत होता। याची 1,40,40,00,000ची रक्कम शासनाकडे थकीत होती। जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण करून देखील 1 वर्षांपासून कामाचे पैसे मिळत नसल्यानं त्यानं जीवन संपवलंय। बिल वेळेत मिळत नसल्यानं मानसिक त्रासाला कंटाळून स्वतःच्या शेतात असताना गळफास घेत आत्महत्या केली आहे। त्यामुळे राज्यातील सरकारी कंत्राटदारांमध्ये सध्या असंतोष पसरलाय। जलजीवन मिशन मध्ये त्यांचे जवळपास 1.5 कोटी रुपयाचे देयक गेल्या वर्षभरापासून प्रलंबित होते आणि ते बिल मागण्यासाठी ते कायम तगादा लावत होते शासनाकडे, परंतु शासनाने बिल दिलेले नाही। अशाच पद्धतीचे सर्व विभागाचे बांधकाम, सार्वजनिक बांधकाम खातं असू दे, ग्रामविकास खातं असू दे, जलसंधारण विभाग असू दे, या विभागातील जवळपास 89,000 कोटीचे देयक शासनाकडे प्रलंबित आहेत आणि गेल्या वर्षभरापासून शासनाकडे प्रलंबित आहेत, परंतु शासन या बाबतीत लक्ष देत नाही आहे। राज्य शासनाने 89,000 कोटीचे देयकाची तातडीने देण्यात यावी। जो आमचा बंधू आत्महत्या केलेला आहे त्याचे देयक तातडीने द्यावे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।